हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहे त्याचा 24 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. शुभा आणि यशवंत बोरथळला येतात तेव्हा यशवंत आणि शुभा हॉलमध्ये बसलेले असतात आणि यशवंत बोलतो, भाऊ झालं का रे? तेव्हा भाऊ गरम गरम जेवण घेऊन येतो. तेव्हा शुभा बोलते, अरे अगदी गरम गरम जेवण तयार. तेव्हा शुभा बोलते, अहो भाऊ तुम्ही पण या ना, तुम्ही पण आपल्यासोबत जेवायला या. तेव्हा भाऊ बोलतो, मी जेवीन ग घरी वहिनी, आज मला तुम्हाला माझ्या हाताचं गरम गरम खाऊ घालायचं आहे. तेव्हा भाऊ बोलतो, आमटी कशी झाली ते सांग. तेव्हा शुभा बोलते, हो सांगते हं. तेव्हा भाऊ बोलतो, आवडली तुला माझ्या हाताची आमटी? तेव्हा शुभा बोलते, अहो आवडली काय, मला शिकायची तुमच्याकडनं गरम मसाल्याची आमटी. तेव्हा भाऊ बोलतो, माझी स्पेशल आहे हं. तेव्हा भाऊ बोलतो, यशा तुला वाढू? तेव्हा यशा बोलतो की वाढ, अरे फर्स्ट क्लास झाली वाढ. तेव्हा शुभा बोलते, अहो हे डाळिंबांची आमटी किती भारी झाली हो, मला खरंच माहीत नव्हतं तुम्हाला इतका छान स्वयंपाक करता येतो तरबेज आहात. तेव्हा शुभा मुद्दामच बोलते, भाऊ तुम्ही तरी करता, नाहीतर हे. तेव्हा भाऊ बोलतो हसत हसत, तो करत नाही तेवढंच बरं आहे. मूड चांगला असेल तो गोड होईल आणि मूड जर झाला तर सगळं तिखटच तिखट. तेव्हा यशवंत बोलतो, ए मला येतं, तू करू देत नाही फक्त. तेव्हा भाऊ सांगत असतो, मी काय ग एकटा जीव सदाशिव, मला कोण खाऊ घालणार, यशाला तरी तू आहेस, माझं कोण आहे. तेव्हा शुभा बोलते, अहो आता मी आली आहे ना, मग तुम्ही आमच्याकडे जेवायला या. तिकडे मुंबईत 7-8 लोकांचं जेवण करायची सवय लागली मला, आणि इकडे आमच्या दोघांचं करणं म्हणजे भातुकलीचा खेळ मांडल्यासारखं होईल. तेव्हा शुभा बोलते, तुम्ही रोज या, आपण एकत्र जेवू. तेव्हा यशवंत बोलतो, अगदी बरोबर. तेव्हा भाऊ बोलतो, मला काही आमंत्रणाची गरज नाही वहिनी, त्या खाऱ्या वाटाण्याची उसळ आणि डाळिंबीची आमटी कधी करते सांग, तू बनवलं की भाऊ हजरच. तेवढा यशवंत बोलतो, आणि उकडीचे मोदक. तेव्हा शुभा बोलते, आता त्यांच्यासोबत तुमची पण यादी जोडतायत का? तेव्हा यशवंत बोलतो, हां मग तुम्ही सांगितल्यावर तू करणार आहेस. तेव्हा शुभा बोलते, अहो एक येत्या संकष्टीला करेल उकडीचे मोदक. तेव्हा शुभा जेवता जेवता बोलते, अहो किती वाजले असतील हो. तेव्हा यशवंत बोलतो, का ग काय झालं? तेव्हा शुभा बोलते, नाही घरात काय चाललं असेल तिकडे कुणास ठाऊक. इकडे स्वीटी आणि शमू मकरनला शोधायला निघतात. मकरन भेटतच नसतो. तेव्हा शमूला मकरन दिसतो. तो एका स्कूटीच्या तिथे पडलेला असतो आणि पिऊन पडलेला असतो. तेव्हा शमू बोलते, मक्या दादा उठ, अरे काय झाले. तेव्हा शमूला ड्रिंकचा स्मेल येतो. तेव्हा शमू बोलते, वहिनी हा खूप दारू प्यायला आहे. तेव्हा स्वीटी बोलते, दारू? तेव्हा स्वीटी बोलते, मकरन चलो उठोय, चलो जल्दी. तेव्हा त्या दोघी मकरनला उठवतात आणि घेऊन जात असतात. तेव्हा मकरन बोलतो, मला हात नको लावा. आणि तो स्वीटीला विचारतो, तू कोण आहेस? तेव्हा मकरन बोलतो, तू कोण आहेस? तेव्हा स्वीटी बोलते, मी स्वीटी. तेव्हा मकरन बोलतो, स्वीटी तू माझी स्वीटी आहेस? मकरन बोलतो, तू मला सांग, तू मला धोका का दिलास? तू मला सोडून नको जाऊस, तू माझी बायको आहेस, मी नवरा आहे ना तुझं, आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर. तेव्हा मकरन शमिकाला बोलतो, हिला सांग ना. तेव्हा स्वीटी बोलते, मकरन हमना घर चलते हे. तेव्हा मकरन बोलतो, मला घरी नाही जायचं. तेव्हा त्या दोघी कसं बस त्याला घरी घेऊन जात असतात. इकडे शुभा बोलते, समीर सीमा आले असतील का हो ऑफिसमधून? तेव्हा शुभा बोलते, उशीर नसेल ना झाला त्यांना, सानूने काय नेलं असेल डब्यामध्ये, डबा संपवला असेल की नाही तिने. तेव्हा बोलते, हो काय आहे ना, आमच्या शमिकाला आणि स्वीटीला स्वयंपाकाची सवय नाही, एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक जमला असेल का त्यांना, मी फोन करून विचारू का? शुभा जेव्हा बोलते, अहो मी फोन करून बघू का जरा. तेव्हा यशवंत चिडतो आणि बोलतो, आधी जेव तू, इथे आले तरी सगळं लक्ष तिकडेच आहे, ते करतील ना बरोबर. शुभा एक घास तोंडात टाकणार. तेव्हा बोलते, अहो काय माझं डोकं, मी मटकी भिजवली होती उद्यासाठी, ती उपसायची राहून गेली, पटकन फोन करून सांगू का? तेव्हा यशवंत राग आणि तिच्याकडे बघतो. शुभा बोलते, नाही करते उद्या फोन, असं बघू नका लगेच माझ्याकडे. तेव्हा यशवंत बोलतो, बघू नकोस म्हणजे, जेवतीस ना तू, नीट जेव. समीर सीमाकडे येतो आणि बोलतो, झोपायला यायचं नाहीस का तुला? नाही चिडली आहेस म्हणून इथे बाहेरच झोपणार आहेस का? तेव्हा शमू आणि स्वीटी मकरनला घेऊन येते. तेवढ्यात समीर बघतो आणि बोलतो, मकरन सोड सोड सोड. आणि समीर मकरनला व्यवस्थित पकडून खाली बसवतो. तेव्हा समीर विचारतो, काय झालं तुला, हा कुठे होता? तेव्हा मकरन बोलतो, हे देखिए लाईफ आहे ना, सब मोह माया आहे. तेव्हा सीमा बोलते, अरे हा दारू ढोसून आलाय वाटतं, आई बाबा घराबाहेर पडले, काय झाले यांचे तमाशे सुरू. तेव्हा समीर बोलतो, मकरन काय होते तुला? तेव्हा समीर मकरनला खोलीत घेऊन जातो. इकडे स्वीटी रडायला लागते. तेव्हा शमू बोलते, वहिनी तू रडू नको, शांत हो ना. तेव्हा सीमा बोलते, आता तुम्ही हे असं वागणार आहात का? बाहेर जेवायला जायचं म्हटल्यावर इतकी दारू ढोसायची असते का? तू त्याची बायको आहेस ना, त्याला आवडतं नाही तुला आलं, कोणी बघितलं तर काय वाटेल त्यांना, इथे लोक ओळखतात. तेव्हा स्वीटी रडत असते. तेव्हा शमू बोलते, तू शांत हो, काही नाही होणार त्याला, होईल तो ठीक. तेव्हा यशवंत इकडे खोलीत शुभाकडे येतो आणि बोलतो, हा भाऊ सुद्धा आहे ना, नुसती बडबड करत राहतो, त्याला वेळेचं भानच नाहीये. तेव्हा शुभा बोलते, भाऊंना काही बोलू नका हं, केवढं केलंय त्याने आपल्यासाठी, आणि इतक्या दिवसांनी तुम्ही दोघं भेटला तर होणारच ना गप्पा. तेव्हा यशवंत बोलतो, अगं हो पण माझ्या सरप्राईजला उशीर होतो त्याचं काय? तेव्हा शुभा बोलते, अजून आणखी काय सरप्राईज? तेव्हा यशवंत कॅसेट टेप रेकॉर्ड काढतो आणि दाखवतो. तेव्हा शुभा बोलते,
अहो हा कॅसेट टेप रेकॉर्डर अजून पण आहे. तेव्हा यशवंत बोलतो आहे आहे आणि तो वर्किंग कंडिशनमध्ये पण आहे आणि माझ्याकडे त्या जुन्या कॅसेट पण जपून ठेवलेल्या. तेव्हा समीर बाहेर येतो इकडे आणि बोलतो त्याला त्रास होतोय. सीमा तुझं काय? तेव्हा बोलतो शमू बाळा आतमध्ये ना औषधांचा डब्बा आहे तो घेऊन ये जा. तेव्हा समीर बोलतो स्वीटी आहे मी, काही नाही ओके होणार तो, तू इथे बस. इकडे सीमा बोलते काय गं तुला माहिती असेल ना दिल्लीमध्ये होतात तेव्हा असेच उद्योग करायचे का. तेव्हा स्वीटी रडत बोलते की नहीं भाभी मैंने मकरंद को पहली बार आज ऐसी हालत में देखा है. तेव्हा स्वीटी बोलते दादा मकरंद ठीक हो जाएगा ना. तेव्हा स्वीटी बोलते आई को फोन करना क्या. तेव्हा समीर बोलतो की पण सांगणार काय. तेव्हा सीमा बोलते बरोबर बोलते ती, करा फोन आईंना सांगा त्यांच्या मुलाचे पराक्रम. तेव्हा समीर बोलतो सीमा तू स्वतःचं डोकं चालवू नको हो. तेव्हा सीमा बोलते अरे कळेल तरी त्यांना त्यांच्या मुलाचे पराक्रम. तेव्हा सीमा बोलते म्हणजे ते सांगतील ना काय करायचं ते, अशा ते स्वतःला अर्ध्या डॉक्टर समजतातच, करा त्यांना फोन. तेव्हा सीमा बोलते नाहीतर थांब मीच करते. तेव्हा सीमा फोन लावते. इकडे यशवंत आणि शुभा मस्त जुनी गाणी ऐकत असतात. तेव्हा यशवंत आणि शुभा गाणी ऐकत असतात आणि गप्पा मारत असतात. तेवढ्यात शुभाला फोन येतो. तेव्हा शुभा फोन घेऊन बोलते अहो सीमाचा फोन आहे. तेव्हा यशवंत उठतो आणि बोलतो यांना जर आपण हे नाही तिला काय गरज आहे फोन करायची. आणि शुभाच्या हातातून फोन घेऊन घेतो. बोलतो आम्हाला आमच्या जगात राहू दे की, आणि वाजणारा फोन कट करतो. शुभा बोलते हो असं काय करता तुम्ही, काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणून फोन केला असेल ना. तेव्हा यशवंत बोलतो काही महत्त्वाचं नाही, हे असेल तर बघतील ते, तू बस इथे. आणि यशवंत तिथे बसून बोलतो आणि गाणं ऐक गाणं. तेव्हा तिथे समीर येतो आणि बोलतो काय झालं, सापडली का गोळी. आणि सीमा काय करतेस तू. तेव्हा सीमा बोलते आईंना फोन. तेव्हा समीर चिडतो कशाला. तेव्हा सीमा बोलते अरे तरी त्या उचलत नाहीये. तेव्हा समीर बोलतो अगं नाही उचलत तर ठेव ना फोन खाली. शमू बोलते यात काही नाही, आतमध्ये दुसरीकडे आहे काहीतरी तर बघून येते. तेव्हा सीमा बोलते अरे आपण काय मुद्दामून फोन करतो काय, एरवी तर चाललेलं असं त्यांना माझं घर माझी माणसं, मग आता फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे त्यांना. तेव्हा सीमा बोलते हां आता तिकडे गेले आहेत ना, आपली कटकट नको म्हणून उचलत नसतील फोन. तेव्हा समीर बोलतो सीमा प्लीज शांत बस, आणि तुला खूप काही करावं असं वाटत असेल ना तर प्लीज आज जा आणि शमिकाला मदत कर गोळी सापडण्यासाठी. इकडे शुभाला उचकी लागते. तेव्हा यशवंत बोलतो तुझी उचकी गेली नाही, कोण आठवण कोण काढतंय तुझी. तेव्हा शुभा बोलते कोण काढत असणार, समीर मकरंद हे सगळे घरी आले असतील ना. तेव्हा यशवंत तिला पाणी देतो आणि बोलतो बरोबर मुलंच आठवण काढत असणार, पाणी पी. यशवंत बोलतो जर आपलं सांभाळता येत नाही का गं मुलांना, आई वडिलांना मोकळं सोडावं असं कुणालाच वाटत नाही का गं. तेव्हा शुभा बोलते आता थांबली उचकी, फोन द्या. तेव्हा यशवंत बोलतो अजिबात मिळणार नाही. तेव्हा शुभा बोलते असं काय करताय तुम्ही, मी त्यांच्यावर घर टाकून आली आहे. तेव्हा शुभा बोलते का असा हट्टीपणा करताय तुम्ही, आता फोनवर सुद्धा नाही बोलायचं का. तेव्हा शुभा बोलते हे बघा मी माझ्या मुलांना रोज फोन करणार आणि तुम्ही मला नाही अडवायचं. तेव्हा यशवंत फोन काढतो आणि बोलतो घे फोन घे, बोल काय बोलायचं ते. तेव्हा शुभा फोन घेते आणि बोलते थँक्यू. तेव्हा शुभा सीमाला फोन करते. सीमा फोन कट करते. समीर स्वीटीला बोलत असतो रडू नको स्वीटी, आता रडून काही होणार आहे का. तेव्हा स्वीटी बोलते लेकिन समीर दादा इसने ऐसे पहले कभी नहीं किया, आजकल पता नहीं क्यों उगड़ा सा रहता है, सीधी मुंह बात ही नहीं करता, पता नहीं क्या हुआ है इसको, कम से कम मुझसे तो बात कर सकता है ना. तेव्हा समीर बोलतो अगं असं अचानक होतं, कधी कधी आपण मित्रांबरोबर बाहेर जातो, आपली इच्छा नसते पण मित्र फोर्स करतात. तेव्हा समीर बोलतो बघू ना तसं काय असेल तो सांगणार मला 100%. तेव्हा समीर स्वीटीला बोलतो झोप आता आराम कर. तेव्हा समीर शमूला पण बोलतो शमू तो आज इथेच झोप, काही लागलं तर मला कळवा. तेवढ्याच शमूला शुभाचा फोन येतो. तेव्हा शुभा समीरला दाखवते आणि बोलते मावशीचा फोन आहे, आणि शुभाचा फोन ते उचलत नाही. तिथेच एपिसोड संपतो.